इवा, असं करू नको मम्मा, असं करू नको बेटा, असे करू नये. आज आपण करणार आहोत उपमा. ओके ना? त्यासाठी सगळं साहित्य मी रेडी केलेलं आहे. मिरची, टोमॅटो, देन कांदा. इथे मी छान प्रकारे एकदम असं खरपूस भाजून घेतलेला आहे. हा जो आहे ना तो डॉक्टर रवा उपमा आहे, जो आपण सगळ्यांसाठीच वापरतो. लहान मुलांसाठी तर खूपच जास्त पौष्टिक आहे हा. हो ना इवा? माझ्या इवाला तर खूपच आवडते. हो की नाही इवा? तुला आवडते ना बेटा? यू, तुला आवडते ना डॉक्टर रवा उपमा? उपमा आवडते ना तुला? हा हो बेटा, मम्मा तुझ्यासाठी पण करणार आहे. छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. इकडे बघा. मम्मा, माझी पिलू काय करत आहे बसून? इथे छानपैकी मी ठेवलेला आहे कढईमध्ये तेल. ओ मम्मा, तू बाजूला जा बेटा, मला जे हे करायचं आहे. छान प्रकारे मी इथे टाकणार आहे मोहरी. त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं आहे. ह्यासोबतच जाणार आहे कढीपत्ता. त्यानंतर जाणार आहे हिरवी मिरची आणि भरपूर असा कांदा. हो नाना, हो बेटा, मी बनवत आहे हेल्दी नाश्ताच म्हणू शकतो, कारण 4 वाजले आणि मी सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं आहे. इवा, सोबतच मी हा मूवी देखील एन्जॉय करते. ह्या मूवीचं नाव आहे बाईपण भारी देगा देवा. नक्कीच बघा हा तुम्ही मूवी, खरंच खूप छान आहे. छान प्रकारे ह्या कांद्याला असं भाजून घ्या. सोबतच आण, मग नाश्ताच होते सोबत. छान प्रकारे हा कांदा मी भाजून घेणार आहे. हो घेऊन या, म्हणजे तो नाश्ता हा नाश्ता सोबतच करता येईल आपल्याला. सोबतच करता येईल तो नाश्ता हा नाश्ता. डॉक्टर रवा उपमा बनवत आहे त्या दिवशी जो ताईने केला होता ना तसाच. घेऊन येता. अहो ती पडेल. मस्त असा कांदा भाजून घ्यायचा. त्यानंतरच मी घालणार आहे टोमॅटो देखील. तेल थोडं कमीच वापरा, कारण मी भाजताना ऑलरेडी म्हणजे रवा भाजताना ऑलरेडी तेल वापरलेलं आहे. सो आय वुड रिकमेंड की तेल कमीच घाला थोडंसं. असा कांदा लालसर भाजीपर्यंत
छानपैकी त्याला परतवत राहायचं आहे, म्हणजे तो कांदा असा करपणार वगैरे नाही आहे. ओके, छान प्रकारे कांदा भाजून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी लाल तिखट वगैरे नाही घालणार आहे. ओके, आपला जो रवा आहे तो परत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे हे जे कांदा, टोमॅटो, त्यानंतर लसूण, जिरे जे घातलेलं आहे ना, त्यामध्ये तेलामध्ये घातल्याने काय होतं की म्हणजे छान लागतं खायला. असं ते मसाला जो असतो ना तेलामध्ये, हा जेव्हा रवा टाकतो आपण तर तो सगळा ह्याला मिक्स होतो आणि तेलामध्ये सगळं एकत्र भाजल्या जातं. त्यामुळे एक वेगळीच चव येते आपल्या उपम्याला. तुम्ही देखील याच पद्धतीने करून बघा अँड आय एम शुअर की म्हणजे खरंच खूप छान लागेल. ह्यामध्ये मी तिखट वगैरे किंवा हळद वगैरे अजिबात नाही घालणार आहे, कारण ह्याचा आहे तोच कलर असाच दिसतो, छान दिसतो. बाय द वे, ज्याला म्हणजे ज्याला कुणाला वेट लॉस करायचं आहे ते सुद्धा ही रेसिपी किंवा हा हेल्दी ब्रेकफास्ट खाऊ शकतात. ह्यामध्ये भरपूर प्रकारच्या वेजेस तुम्ही टाकू शकता. पालक असो, कोथिंबीर असो, किंवा आलू नाही, आलूनी वेट गेन होतं, सो आलू नाही, बीट घालू शकता, त्यामध्ये कॅरेट घालू शकता. जेवढंही हेल्दी तुमच्याकडे आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये तुम्ही घालून एक हेल्दी ब्रेकफास्ट घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला भूकही लागणार नाही. कारण आपण जेव्हा रव्याचा उपमा वगैरे खातो ना, तो खूप हलका असतो डायजेस्ट वगैरे व्हायला आणि त्याने खूप लवकर भूक लागते. पण ह्याचं असं नाही आहे, ह्यानी बराच वेळ भूक लागत नाही लवकर. सो मग तुम्ही वेट लॉस जर करत असाल तर तुम्ही नक्कीच ही हेल्दी रेसिपी ट्राय करू शकता. बाय द वे, हा जर व्हिडिओ फर्स्ट टाईम तुम्ही बघत असाल तर किंवा या ब्लॉगवरती तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग मग मी तुमच्यासाठी घेऊन येईल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक छानसा कमेंट करा, म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत राहील. बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला आवाज येत असेल, कारण इवाच्या डॅडीची ड्युटी संपली आणि बाप लेकीचं प्रेम अगदीच उफाळून येत आहे. सो असो, बघू शकता की छान प्रकारे याला असं हे झालेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत वॉटर. वॉटर कमीच घाला. ओके, ह्यामध्ये मी मीठही घातलेलं आहे आणि ह्याला छान प्रकारे मंद आचेवरती शिजू द्या, म्हणजे एकदम छान चव येईल ह्याला. काय हो, चला 8 वाजता जाऊ. कशाला ह्यामध्ये घालणार आहे मी लिंबू. वाव, इतका सुगंध असा मस्त सुटला आहे ना ह्याचा, की असं वाटत आहे की आत्ताच जेवायला बसावं. आणि भूकही खूप लागलेली आहे, कारण मी सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं. सो इथे नाश्ता हा जो रवा बनल्यानंतर मी ह्यामध्ये घातलेला आहे थोडंसं लिंबू, म्हणजे छान, अजूनच छान याच्यामध्ये चव येईल. बाय द वे, हे लिंबू ऑप्शनल आहे. मला थोडंसं आंबटच आवडतं, त्यामुळे मग मी घातलेलं आहे. बट इट इज अप टू यू, तुम्हाला जर नसेल घालायचं तरीही चालेल. सो अशा प्रकारे माझा नाश्ता, आय मीन हेल्दी रवा उपमा बनून रेडी आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा की कशी बनली.
चला तर मंडळी, इथेच माझा ब्लॉग संपवते. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि एक छानसा रेसिपी आवडल्यास छानसा कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि एकमेकांसोबत राहा. थँक यू. लव यू ऑल. बाय बाय एव्हरीवन. वाव. झाली की नाही मस्त अशी रेसिपी. एकदम अशी जवळ घेऊन पण दाखवते तुम्हाला, अशी म्यूट करून. एकदम भारी अशी रेसिपी झालेली आहे माझी.